भारतात सगळ्यात पहिल्यांदा अशी मोहीम सुरू झाली की तुम्ही सार्वजनिक ठिकाणी थुंकाल, कचरा टाकाल किंवा घाण कराल तर तुम्हाला दंड आकारला जाईल. पण अनेक मोठ्या शहरांमधनं सुद्धा स्वतःला सुशिक्षित म्हणणारे अनेक जण अशा प्रकारे जेव्हा घाण करतात आणि ती घाण नेहमीच करायची सवय लागते, त्यावेळेला कारवाई करावी लागते. तेव्हा पुणेकर खरं तर राज्याची सांस्कृतिक राजधानीचं शहर आहे आणि पुणेकर अशी मोहीम फारशी चालू देणार नाहीत. ते स्वतः स्वच्छता राखतील अशी अपेक्षा आहे. तुर्तास या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. पुढच्या काही खास बातम्या घेऊन येते माझी सहकारी ज्ञानदा. धन्यवाद मिलिंद. बातम्यांचा आढावा आपल्याला बुलेटिनमध्ये घ्यायचा आहे. आतापर्यंत दिवसभरात काय काय घडल्या, घडामोडी पाहायच्यात. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. 2.5 वर्षांचा कार्यकाळ होता म्हणून 2020ची मॅच खेळलो आणि जिंकलो. आता टेस्ट मॅचचा फॉर्मॅट आणि ही टेस्ट मॅचही जिंकणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना मिश्किल टोला. माझं राजकारण सकारात्मकतेचं. मी राजकारणी नाही, मला राजकारण करता येत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला. मला गडचिरोलीचा पालकमंत्री व्हायला आवडेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान. मुंबई भाजप कोर कमिटीची आज दुपारी बैठक. आशिष शेलारांसह भाजप आमदार राहणार उपस्थित. मुंबई भाजप अध्यक्ष बदलणार का? चर्चांना उधाण. संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडमध्ये 28 जानेवारीला सर्वपक्षीय मोर्चा. शरद पवार मोर्चामध्ये सहभागी होणार. पींनी मला प्रतिसाद दिला नाही तर देशमुखांची टॉर्चर करून हत्या. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं खासदार बजरंग सोनवणे आक्रमक. लागवड निम्म्यावरती आल्यानं पुढच्या वर्षी कांद्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता. नाशिक विभागात जवळपास 1.25 लाख हेक्टरवरती कांदा लागवड घटली. नाशिकमध्ये गोवंश हत्या झाल्याच्या संशयावरनं तणाव. नाशिकच्या हिरावाडी परिसरातला प्रकार. घटनास्थळी नाशिक पोलिसांचं पथक. अधिक तपास सुरू. कझाकिस्तानमध्ये विमान कोसळलं. अझरबैजानवरनं रशियाला जात होतं विमान. विमानात 70 प्रवासी प्रवास करत होते.